बँक ऑफ महाराष्ट्राने पुण्यातील शिवाजीनगर मधील स्वतःची लोकमंगल इमारत गेल्या महिन्यात सोडली आहे। बँकेने बाणेरमध्ये भाड्याने जागा घेतली आहे। तिथे बँकेचे मुख्यालय हलवण्यात आले। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन झालं। 15 वर्षांसाठी वार्षिक 21 कोटी रुपये भाड्याच्या जागेत हे मुख्यालय स्थलांतरित झाले। या प्रसंगी बँकेच्या वतीने सांगण्यात आले की आत्ताची मुख्यालयाची इमारत लोकमंगल ही स्ट्रक्चरली अनफिट झाली असल्याने या नव्या जागेत मुख्यालयाचं स्थलांतर करण्यात आले। यानंतर पुण्याचे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्राकडे माहिती अधिकारात या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टची प्रत आणि ते कधी करण्यात आले याची माहिती मागितली। तेव्हा त्यांना सांगण्यात आले की हे आमचे इंटरनल डॉक्युमेंट्स आहे असे अजब उत्तर देतानाच माहिती अधिकार कायद्याच्या कलम 8(1)(j म्हणजेच वैयक्तिक माहिती आहे असे सांगून ही माहिती नाकारली। जर बँकेच्या चेअरमॅन अथवा एखाद्या संचालकाने स्वतःच्या खिशातून पैसे घालून रिपोर्ट करून घेतला असता तरच तो माहिती अधिकार कायद्याच्या कलम 8(1)(j प्रमाणे नाकारता आला असता। मात्र बँकेला स्वतःच्या पैशातून करून घेतलेल्या रिपोर्टला कलम 8(1)(3) प्रमाणे नाकारता येत नाही। हे सुद्धा कायदा अस्तित्वात येऊन 20 वर्षे होऊन गेली आहे, तरी बँकेच्या अधिकाऱ्यांना समजत नाही। हे खेदजनक आहे। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हे स्ट्रक्चरल ऑडिट बँकेने 2018 मध्ये करून घेतल्याचं वेलणकर यांना माहिती अधिकारात कळवलंय। मग एवढी वर्षे या अनफिट इमारतीत शेकडो कर्मचाऱ्यांना काम करायला लावून बँकेने त्यांचा जीव धोक्यात का घातला आणि आजही काही विभाग आणि कर्मचारी या अनफिट इमारतीत काम करतच आहे। हे कसं काय? 3 महिन्यांपूर्वी बँकेच्या कंपनी सचिवांनी वेलणकरांना बँकेचा भागधारक म्हणून दिलेली माहिती आणखीनच वेगळी आहे। त्यात म्हटल्याप्रमाणे लोकमंगलची जागा अपुरी पडत असल्याने नवीन भाड्याची जागा घेतली असून लोकमंगलचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात COEPचा सल्ला घेण्यात येणार आहे। एकूणच सब गोलमाल है असे म्हणायला भरपूर वाव आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।